विश्वदर्पण, निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने। नमस्कार, विश्वदर्पण न्यूज मध्ये मी सुशील सूर्यवंशी आपले स्वागत करतो। कोरोना रुग्णाची आयकॉन हॉस्पिटल मध्ये केली जाती आर्थिक लूट। शासकीय नियमाप्रमाणे बिल न घेता अव्वाच्या सव्वा बिल आकारले जाते। जुने नियम दाखवून रुग्णांच्या नातेवाईकांना मिसगाईड केलं जाते। कांबळे नावाच्या रुग्णाला सर्व खर्च मिळून 7 लाखाच्या पुढे बिल केले असून सदरील पेशंटच्या व इतर पेशंटच्या बिलात फार मोठी तफावत असून नियमाप्रमाणे बिल घ्या अशा प्रकारची मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे निलेश करमुडी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। आज आपण आयकॉन हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी भली मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे। तर आपण विचारूयात या ठिकाणी रुग्णाचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत। तर या ठिकाणी कशासाठी जमला आहात? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। आज कोविड-19 आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खूप मोठा धमाका घातलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांची लूट ज्या पद्धतीने होती ती रोखण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज आपल्या समोर उभा आहे। जे पेशंट आहेत आपले कांबळे साहेब, त्या पेशंटला 11 तारखेला ते ॲडमिट आहेत। त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे या ठिकाणी घेऊन आलेले त्यांचे मिसेस ॲक्च्युली ते हळव्या मनाचे असल्यामुळे कुठलाही पाठीमागचा पुढचा विचार न करता आज हे जे काही बिल पाहतोय आपण मेडिकलचे एका दिवशी 10 प्रकारच्या रिसिप्ट, म्हणजे ॲक्च्युली असं मेडिकलच्या हिस्ट्रीमध्ये मी स्वतः तर कधी पाहिलेलं नाही की इतक्या प्रकारचे एका दिवशी जर समजा डॉक्टर व्हिजिटलाच 2 टाईम येतात तर रिसिप्ट या प्रिस्क्रिप्शन ज्या लिहून दिलेल्या आहेत त्या 3-3, 4-4 कशा निघू शकतात? हा माझा एक प्रश्न डॉक्टर या हॉस्पिटलला आहे। सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या हळव्या मनाचा फायदा घेऊन प्रत्येक दिवशी त्यांना काही ना काही करून आतापर्यंत जवळपास 3 लाखाच्या पुढे बिल त्यांनी भरून घेतलेलं आहे आणि अजून 4,10,000 रुपये बिल सांगता येईल। तर अगोदर त्या पेशंटला म्हणजे प्रत्येक चार्जेस जे आहेत आमच्याकडे 2 प्रकारच्या रिसिप्ट आहेत। हॉस्पिटलला दुसऱ्या पेशंटला लावलेले चार्जेसची रिसिप्ट आमच्या हातात आहे आणि दुसरी आमच्या पेशंटला लावलेले जी रिसिप्ट आहे ती पण आमच्याकडे आहे। जवळपास ह्या एक बाजूचा पेशंट आणि आमच्या पेशंट यांच्यामध्ये जी तफावत आहे ती सुद्धा भयंकर तफावत आहे। मग आमचा दुसरा ह्या मॅनेजमेंटला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला प्रश्न आहे की त्यांनी ही गोष्ट का केली। तिसरा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बाबा जर समजा तुमचं 6-7 लाख 8 लाखापर्यंत बिल जाते तर तुम्ही त्यावेळेस म्हणजे काही नातेवाईकाबरोबर त्याची प्रायमरी चर्चा व्हायला पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी त्यांना हे अल्टिमेटम दिलं पाहिजे की अशी गोष्ट घडते आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला शासनाच्या योजनेचा लाभ, शासनाच्या एकाही योजनेचा लाभ भेटत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आणि मध्ये जाताना ती आता पेशंटला आम्ही रोज अपडेट करावं। कुणी माणसं नातेवाईक सुद्धा जवळ यायला तयार नाही। मुद्देसूद 1 मिनिट ऐका, तुम्ही पीपी किट न घालता जाताय, पीपी किटचे पैसे आमच्या नातेवाईकाला का लावले? दुसरा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला। हे बघा, मी उद्या आजारी पडलो तर त्याचे पैसे कोण भरणार? मी काय म्हणाले सर, माझा मुद्दा तुम्ही मला प्रश्न क्लिअर करून दिला जागेवरती। माझा मुद्दा आता हाच आहे की तुमच्याशी रिलेटेड तुम्ही काय म्हणले की पीपी किटच वापरत नाही मी, पीपी किटचे पैसे का लावले? हे बघा कसं आहे त्यामध्ये 24 तास काम करायचं पण नंतर माणूस पीपी किट किती वेळा घालणार, किती वेळा काढणार, प्रॅक्टिकल प्रश्न आहे। बरोबर आहे, मग चार्जेस लावू नका। सोशल सेवा करलात ना तुम्ही, खूप चांगली, म्हणजे तुम्ही सेवा द्यायलात म्हणजे आणखी एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये, सर दुसरी गोष्ट अशी आहे त्यामध्ये की तुमचं म्हणणं असं आहे की बाबा पीपी किट का लावलं, समजा आमच्यापैकी कुणी आजारी पडलं तर चार्जेस कोण भरणार? गव्हर्नमेंट भरायला का? सर मी काय म्हणाले, गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार मी शासनाच्या सिस्टममध्ये काम करतो। गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार आमचे नातेवाईक तुमचं बिल भरायला पूर्ण तयार आहेत, परंतु अगेन्स्ट ऑफ गव्हर्नमेंट जर 1 रुपयाही जर असेल तर आम्ही भरणार नाही येते। तुम्हाला मी दाखवतो ना, गव्हर्नमेंटच्या रूल्स वरती स्थगिती आलेली आहे, ते तुम्हाला सर्क्युलर दाखवतो पेपर आलेल्या। नाही ऐका ना, नाही ते स्थगिती आलेली सोडून द्या सर। आता इथं ऐका ना, तुम्ही जो पेशंट केला स्थगिती आली केला बिल बघून स्थगिती आलेली आहे, स्थगिती आले जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही बिल भरत नाही। ऐका ना, माझा एक प्रश्न फक्त ऐका सर, तुम्ही इकडे बोला, तिथे जास्त जण कोणी यायची गरज बाकी आले आणि जे रिलेटिव्ह आहेत पेशंटचे ते या, बाकीची लोक मी पण बघितले तो निकाल फक्त नागपूरच्या विभागासाठी आहे। नागपूरच्या आहे, ऐका तुम्ही कोणाला विचारा, ॲज पर ॲडेक्वेट म्हणून मी सांगत आहे, जी मला नॉलेज आहे त्यानुसार सांगत आहे की सर ह्याचं मी तुम्हाला वाटतं दाखवतो पण सदर निकाल हा अधिसूचनेवरची स्थगिती आहे
फक्त नागपूर म्हणजे विदर्भापुरती ती मर्यादित आहे. तसं नाही हो, ते IMA टाकलेली केस आहे ते IMA हो, विदर्भापुरती मर्यादित आहे. ह्याचा खुलासा खुद्द न्यायालयाने केलेला आहे. इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ हे इंडियन मेडिकल असोसिएशन टाकलेली केस आहे. लक्षात आलं का? निर्णय केलेला आहे. बरोबर आहे ना? आता मला तुम्ही सांगा. सर आम्हाला सांगत आहेत की सदर सूचना जी आहे न्यायालयाने दिलेली आहे. न्यायालयाने दुसऱ्या दिवशी खुलासा केलेला आहे. सर तुमच्या माहितीचं सांगतो, सदर निकालावर जी निकाल दिलेला आहे ते फक्त विदर्भापुरता मर्यादित आहे. ह्याची कॉपी माझ्याकडे आहे. सध्या माझा मोबाईल बंद असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तरी कोणाकडे नेट वगैरे असेल तर दिनांक 24 तारखेची ही बातमी आहे. तर 27 तारखेचा पेपर काढून बघावे नागपूर विभागाचा लोकमत, पुण्यनगरी काढून बघा. त्यामध्ये स्पष्ट केले न्यायालयाने की सदर सूचना ही फक्त विदर्भासाठी मर्यादित आहे. मराठवाड्यासाठी व इतर महाराष्ट्रातील कोणत्याही विभागासाठी ही मंजूर नाही. आणि आपले दाखवून कृपया करून मिसगाईड करू नका. ही माझी आपल्याला विनंती आहे सर. मिसगाईड कोण करायला हो? मध्ये काय मिसगाईड नाही तसं. अहो जे आता हे बघा, हे कुठलं हॉस्पिटल आहे की तुमचं एक मिनिट तुमच्याच हॉस्पिटल आहे तुम्ही. नाही एक मिनिट व्यवस्थातून पण मी पहिले क्लिअर करतो. तुम्ही जे आम्हाला सुरुवातीला आलेलं हे कागद दाखवला, अधिसूचनेवरची स्थगिती आहे ती उपचार शुल्क निश्चितीवरील स्थगितीच्या आदेशात दुरुस्ती म्हणून हायकोर्टानं सांगितलेलं दुसऱ्या दिवशी पेपरला. त्याच्यामध्ये सरळ सरळ आदेश केवळ विदर्भापुरता मर्यादित आहे. बरोबर आहे? मग तुम्ही हे दाखवून इथं काय करत असता? ती पण आदेशाची प्रत ठेवा ना, तुम्ही बाहेर लावा ना मोठ्या स्वरूपात. आम्हाला माहितीच नाही ना. आम्ही तुमच्या फायद्याचं तेवढं माहित असतंय सर, मग फायद्याचं कसं काय माहित नाही? तुम्ही आम्हाला सांगा की ह्याच्यामध्ये आम्हाला जर एवढा वेळ असला हे तुम्हाला कुठून माहिती झालं सर? ते माहिती नाही, ते कसं काय माहिती आहे हे कसं काय माहित झालं सर? आमच्या ग्रुपवरती जे येत आहे तर त्याच्यावर येतं. म्हणजे आम्हाला नाही ते ग्रुपवर काय आहे, ते देणार का? लोकांची शिफारशी करता का सर? तुम्ही आज इथं जबाबदार सगळे आम्ही सगळे आलेले आहोत, तर तुम्ही आम्हाला हे कागद पुढे करता. इथं जर दुसरा कोणी असता तर बघून गेला असता. आता आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही सांगत आहे तुम्हाला की सदर न्यायालयाने हे जे आहे ह्याच्यावर स्थगिती जी दिलेली आहे ह्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. नागपूर खंडपीठाने माननीय उच्च न्यायालयाने सांगितले की सदर आदेशात फक्त विदर्भापुरता मर्यादित आहे. आणि इथं डॉक्टर साहेब आपण हे दाखवून मिसगाईड करतात की चुकीचं आहे. टोटली विषयाला भटकन देण्याचा प्रयत्न आहे सर. आमचा विषय एकच आहे, सदर बिल जे आहे नियमाप्रमाणे भरावे, नियमाप्रमाणे द्यावे. आम्ही सगळे तयार आहोत, आम्ही चर्चेला तयार आहोत. आम्हाला कुठलंही काय कायदा हातामध्ये घ्यायचं नाही. नोडल ऑफिसरशी चर्चा करा, नोडल ऑफिसरला बोलवायचं, सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे होऊ द्या. तुम्ही लोकांनी 4 कायदे संघटना तयार करायच्या, डॉक्टरांचे प्रेशर आणायचं आणि डॉक्टरने उद्यापासून कामच बंद करून टाकायचे. तुमचं एक म्हणणं आहे ना, फार चुकीचं आहे. तुम्ही जे म्हणताय पेशंट बिल भरायचं नाही म्हणून गोंधळ करतोय, तसं काहीच नाहीये. पेशंटचे नातेवाईक या ठिकाणी त्यांना ऐका ना सर, पेशंटचे नातेवाईक आहेत, त्यांना आपण विचारू की त्यांची बिल भरायची तयारी आहे की नाही. तुम्ही मिसगाईड करू नका. त्यांची बिल भरायची तयारी आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे की शासनाच्या भरायची तयारी होती तर आतापर्यंत का भरले पैसे? तुम्ही शासनाच्या अनुषंगाने जे 3,14,000 रुपये बिल मी पेड केले सर. 3,14,000 कशाचं? मेडिकलचे केले, लॅबचे केले, तर काही तुमचे केले. खाण्याचे पण म्हणतात यामध्ये. हॉस्पिटलचं बिल किती आहे? 60,000 रुपये पेड केले. मग 60,000 रुपये तुमचं बिल किती झालं? तुम्ही 60,000 रुपये आता पेशंट आपला किती तुम्ही आम्हाला सांगितलं होतं का सर? रोजचं नेऊन दिलेलं तुम्हाला की रोजचे 10,000 रुपये असं नाही तुम्ही बोलायचं. नाही सर, तुम्ही काय करा माहिती आहे का, उद्यापासून तुम्ही इथं बसा आणि तुम्ही बिल ठरवा हॉस्पिटलचे. आम्हाला ठरवायचा अधिकार तो आम्हाला दिला आहे. गव्हर्नमेंटचा जो ठरवलाय तो त्याच्या पद्धतीने तुम्ही चाला. एवढं काय बोललाय? ते काढलेला ते प्रिंट काढून द्या मला. ते तुमची जी प्रिंट आहे ना लोकमत काढा पेपर तुमच्या मोबाईल मध्ये पण आणि हे पाठवा ना मला, व्हॉट्सअपला पाठवा सर. त्यांच्याकडे नसेल त्यांचं नेटवर्क एवढं मोठं नाही, त्यांना नाही ते भेटत, आपण देऊ. पाठवून दिला तर मला बंद आहे. तरी पण मी तुम्ही पैसे भरायला तयार आहेत. फक्त आम्हाला बिल नियमाप्रमाणे. मला एक आज रुग्ण हक्क संघर्ष समितीकडे कांबळे भगवानराव बाबूराव हे कोरोना पेशंट आयकॉन स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या 18 दिवसापासून उपचार घेत आहे. आणि त्यांचं बिल हे नियमाप्रमाणे आहे का नाही आहे याची माहिती व मार्गदर्शन करण्यासंदर्भात रुग्ण हक्क संघर्ष समितीकडे त्यांचे भाऊजी शिंदे हे आमच्याकडे संपर्क केला. यांनी त्या संपर्कानुसार चर्चा करण्यासाठी आयकॉन हॉस्पिटल येथे आले असता डॉक्टर साहेबांनी व्यवस्थितपणे चर्चा केली. त्यांचंही म्हणणं आहे, पेशंटचंही म्हणणं आहे की डॉक्टरनी चांगल्या प्रमाणे ट्रीटमेंट केलेली आहे.
आमचंही म्हणणं आहे की त्या ट्रीटमेंटबद्दलही काही हे नाही आहे. जी काही बिल आहे ते नियमाप्रमाणे करावे. नोडल ऑफिसरला आम्ही ह्या संदर्भात ताबडतोब फोन केला. नोडल ऑफिसरनी म्हणले ते फोटो प्रिंट पाठवा आम्हाला. आम्ही त्यांना ती फोटो प्रिंट पाठवली. त्यांनी डॉक्टर साहेबांना फोन केला. बहुतेक त्यांनी फोन उचलला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या अकाउंटंटला फोन केला असं त्यांनी आम्हाला म्हणले. आणि त्यांनी हे पण म्हणले की थोडे बहुत तफावत असण्याची शक्यता आहे. मग आम्ही डॉक्टर साहेबांची वाट बघितली. डॉक्टर साहेब आले. बरीचशी चर्चा झाली. चर्चेअंती नातेवाईक आणि रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने हा निर्णय मी सांगतोय की जे नियमाप्रमाणे बिल असेल ते नातेवाईक भरायला तयार आहेत. बिल माफीचा आमच्याकडे अजिबात प्रश्न नाही आहे. आम्ही बिल माफ करा म्हणून इथं आलेलो नाही आहेत. जी काही आहे ते नियमाप्रमाणे व्हावं. जे शासनाने आदेश घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे व्हावं. बाकीच्या कुठल्याही विषयाला भटकंती वगैरे देऊन विषय आम्हाला दुसरीकडे न्यायचा नाही आहे. मुद्दा एकच आहे की नियमाप्रमाणे शासनाच्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. बिल आलं पाहिजे. एकाला एक बिल असंही होता कामा नाही. पेशंट राहू द्या इथं. उद्या नोडल ऑफिसरशी वगैरे चर्चा करून किंवा जे ऑथराइज्ड मेंबर आहेत शासनाने नेमून दिलेले त्यांना हे बिल बरोबर आहे की नाही बघू. जर बरोबर असेल तर पेशंट भरेल. जर बरोबर नसेल तर त्यांनी बिल कमी करून देतील. ही आमची स्पष्ट भूमिका आहे रुग्ण हक्क संघर्ष समितीची. ही मी ठणकावून सांगतो. रुग्णांच्या नातेवाईकांचंही बिला संदर्भात काय त्यांनी माफीसाठी आलेले नाही आहेत. हे अजून एकदा मी क्लिअर करतो. डॉक्टर साहेब आमचा इथं उद्देश विश्वदर्पण निर्भीड पत्रकारिता सत्याच्या बाजूने.